नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पंढरीनाथ बोकारे आयोजित या ठिकाणी घुमान यात्रा दरवर्षी निघते, त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर रमेश नारलावाड जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी सहभागी झाले आहेत, त्यानिमित्त आपण चर्चा करू। डॉक्टर साहेब, काय सांगणार साहेब? आता ही दोनच शब्द सांगेल, जास्त वेळ घेणार नाही। संत नामदेवांची यात्रा आहे। संत म्हणजे मातृतत्व आहे। आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या कुटुंबात परमेश्वरासाठी एक प्रतीक म्हणून आई हे देण्यात आलेलं आहे। तसंच संत हे समाजाची आई आहे, मातृतत्व आहे। आणि म्हणून संत निळोबाराय म्हणतात, तुमच्या दैनंदिन जीवनात काय जे ताप असतील ते तुम्हाला काढायचे असतील तर फक्त संत सत्संग हा त्याच्यावर एक उपाय आहे। म्हणजे इतकं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये संताला आहे। आणि आज मला भाग्य लाभलं की मी या सद्भावने यात्रेमध्ये सगळ्या परिवारासोबत 160 ते 170 लोक आहेत, त्यांच्यासोबत मी नामदेव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याला जात आहे। अतिशय मला आनंद होत आहे। सगळ्यांना धन्यवाद। जय श्रीराम। या ठिकाणी आपल्यासोबत दिलीप भाऊ ठाकूर आहेत, काय सांगणार भाऊ? मी पहिल्या घुमान यात्रेला गेलो होतो पंढरीनाथजी बोकारे यांच्यासोबत। अतिशय चांगली व्यवस्था, अतिशय चांगलं स्वागत त्या ठिकाणी पंजाबवासियांनी केलेलं होतं आणि त्या पहिल्या यात्रेपासून जे रिस्पॉन्स भेटला त्याच्यामुळं आमचे पंढरीनाथ बोकारे हे उत्साहित झाले आणि त्यांनी दरवर्षी ही यात्रा आयोजित केलेली आहे। मी मागच्याच वर्षी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मागे एकदा साहेबाबद्दल बोला, आपली साहेबाबद्दल असं सहभागी मागे त्यांना सांगितलं होतं की आपण विमानाने नेलात, एकदा पूर्ण ट्रेन भरून यात्रा न्या। आणि यावेळेस आनंदाची बाजूमध्ये डॉक्टर साहेब स्वतः या यात्रेत सामील झालेले आहेत। मला वाटतं हे पहिल्यांदाच जात आहेत। त्याच्यामुळं एक हिंदुत्ववादी नेता या यात्रेला भेटल्यामुळं हिंदुत्ववादी आणि शीख दोन्ही धर्माचं एकत्रीकरण याच्यात होणार असल्यामुळं मी डॉक्टर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो। नारलावाड साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे। हिंदू जनजागृतीसाठी ते करत असलेल्या प्रयत्नाचा एक आणखी एक त्यांच्या याच्यात बहुमूल्य पंजाबची घुमान यात्रा म्हणजे त्यांना आणखी अनुभव संपन्न देईल, त्याबद्दल मला खात्री आहे। त्यांना व त्यांच्या सोबत जाणाऱ्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी यांची यात्रा अतिशय सुखद हो हीच आमच्या CM न्यूज परिवाराकडून लक्ष शुभेच्छा।